एकीकडे सुरा मेरय्य मज्ज प्रमाद ठाणा वीरमणी शिक्का पदम समाधिय सांगणारे बुद्ध, आणि दुसरीकडे मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच कुठलंही मद्यपान न करणारे, शील आणि चारित्र्य जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध या दोघांच्या मध्ये जो नामदेव ढसाळांचा फोटो लावलेला आहे, हा फोटो सिगारेट पितानाचा आहे. सगळ्यांनी थोडं लक्ष देऊन पहा. त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ यांच्या तोंडामध्ये सिगारेटची बिडी आहे आणि इकडच्या साईडला बुद्ध आहेत. मी हा फोटो तुम्हाला मुद्दाम दाखवतोय. मी नेहमीच नामदेव ढसाळांबद्दल बोलत असतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून घेण्याची सुद्धा नामदेव ढसाळांची कुवत नाही आहे, चारित्र्य नाही आहे, शील नाही आहे, है ना. असं असताना सुद्धा आज माझ्या मते नामदेव ढसाळांच्या मुलाच्या घरामध्ये हा फोटो लावण्यात आला होता आणि तो फोटो आज सोशल मीडियावर काही मित्रांनी पोस्ट केला. त्याबद्दल ते पोस्ट करणाऱ्या मित्रांचंही प्रथमतः मी अभिनंदन करतो. मित्रांनो, एक बाब लक्षात ठेवा. खरं तर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या बरोबरीला बसवण्याची लायकी सुद्धा नामदेव ढसाळांची नाही आहे. तरीही तुम्ही बसवला. ते बसवला इतका तरी विचार केला असता की नामदेव ढसाळांच्या जो फोटो लावण्यात आलेला आहे त्या फोटोच्या तोंडामध्ये सिगारेटची बिडी आहे आणि इकडच्या साईडला बाबासाहेब आंबेडकर आणि तिकडच्या साईडला बुद्ध हे दोघही शील चारित्र्य संपन्न लोक होती. बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर दोघा इतकंही शील आणि चारित्र्य जगामध्ये त्यांच्या दोघांच्याही काळामध्ये कोणाकडेही नव्हतं. आणि अशा शील आणि चारित्र्यवान लोकांच्या बरोबरीला नामदेव ढसाळ सारख्या व्यक्तीचा, तोही सिगारेट पिताना फोटो लावून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बुद्धांचा खरंच अपमान करतोय का सन्मान करतोय, याचं सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं, एकीकडे आपण विहारांमध्ये बडू सांगतो, इकडे 22 प्रतिज्ञा ओरडू सांगतो. दररोज विहारांमध्ये घेतल्या जाणाऱ्या वंदना, महापूजा, बुद्धाचं चारित्र्य, बुद्धाचे सिद्धांत, बाबासाहेब आंबेडकरांच्या चारित्र्याबद्दल, बाबासाहेब आंबेडकरांच्या नीतिमत्तेबद्दल, बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल, बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वाबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो आणि ते व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येत असताना त्यांच्या बाजूला एखादा सिगारेट पिणारा बेवडा माणूस जर आपण आणून बसवला, सिगारेट पिणारा, दारू पिणारा माणूस जर आपण बाबासाहेबांच्या बरोबरीला आणून बसवला, तर खरंच मला तरी वाटत नाही की ही बाबासाहेब आंबेडकरांसाठी सन्मानाची आणि आदराची बाब आहे. खरं तर ही विठंबनाच आहे. तुम्ही हा फोटो निरखून पहा. बाबासाहेब आंबेडकर एका साईडला, बुद्ध एका साईडला, आणि त्या दोघांच्याही मधामध्ये नामदेव ढसाळांचा फोटो आहे. म्हणजे बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला नामदेव ढसाळांना नेऊन बसवलेला आहे. खरं तर त्यांची तेवढी लायकी आहे का? आपण हा विचार करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाला सुद्धा बसण्याची नामदेव ढसाळांची लायकी नाही आहे, आणि तेवढी कुवतही नाही, तेवढी विद्वत्ताही नाही, तेवढं शीलही नाही, चारित्र्यही नाही, आणि विद्वत्ता तर सोडून द्या. पण आपल्याच काही गाढवांनी नामदेव ढसाळांना डोक्यावर घेतल्यामुळं हे अशा पद्धतीनं कानात मुतण्याचे प्रयोग चालू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची विठंबना होतीये, बुद्धाची विठंबना होतीये. नामदेव ढसाळांचा फोटो तुमच्या घरात खुशाल लावा, पण तो बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला पण नाही. आजूबाजूला लावा कुठेतरी, पण तो सिगारेट पिताना, तोही बुद्धांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यभागी. म्हणजे नेमक्या आपण भविष्यातील पिढीला संदेश काय देतोय?
बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला एखादा सिगारेट पिणारा, दारू ओढणारा, चारित्र्यहीन माणूस आपण आणून बसवतोय, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं काय समजतोय आपण, बुद्धाला नेमकं काय समजतोय, त्यांच्या शिकवणीवर आपण नेमकी बलात्कार करतोय का काय, असे प्रश्न अनंत माझ्या मनामध्ये उभी झाली. मित्रांनो, विठंबना तुम्हाला ज्याची करायची त्याची करा, बरोबरी तुम्ही ज्याची करायची त्याची करा, पण ज्यांच्या सोबत बसण्याची आपली लायकीच नाही, ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी स्वतःचं शील आणि चारित्र्य जपलं, त्या लोकांना तरी कदाचित अशा पद्धतीची वागणूक देऊ नका. तत्काळ बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या मधला जो नामदेव ढसाळांचा फोटो आहे, तोही सिगारेट पिणारा, तो फोटो काढून टाका आणि बाबासाहेब आंबेडकरांची विठंबना अशा प्रकारे भविष्यात तरी कोणी करणार नाही याची काळजी घ्या. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.